नातं. यश आणि अंजलीचं नवीनच लग्न झालं होतं. त्यांचे काही दिवस तर फिरण्यामध्ये व नातेवाईकांची ओळखमध्येच निघून गेले. सुट्टी संपल्यानंतर यशने व अंजलीने ऑफिस जॉईन केले. दोघेही ऑफिससाठी सकाळीच लवकर घरातून बाहेर पडत असत. सकाळी तर अंजलीला अजिबातच वेळ मिळत नव्हता. सकाळी उठल्यापासून तिच्या आवरण्यातच तिला उशीर होऊन जायचा. पण संध्याकाळी ऑफिसमधून आल्यावर तिच्याकडे वेळ असायचा. तरीसुद्धा ती सासूबाईंना स्वयंपाकघरात मदत करायची नाही. एक दिवस ती ऑफिसवरून घरी आली तेव्हा तिच्या सासूबाई अनुराधाताई तिला म्हणाल्या, "बाळा अंजली, आज मला जरा बरं नाहीये, त्यामुळे मला थोडी मदत केली असती तर बरं झालं असतं." परंतु तेव्हा अंजलीला आपल्या आईचं बोलणं आठवलं. तिच्या आईने तिला अगोदरच सांगून ठेवलं होतं की, "अंजली, असा प्रयत्न कर की तू तुझ्या सासरी जेवण बनवू नकोस, नाहीतर तुझं पूर्ण आयुष्य स्वयंपाकघरातच निघून जाईल. प्रत्येकजण तुझ्यावर रुबाब करेल." तिने आपल्या आईचं बोलणं पक्क डोक्यात फिट करून ठेवलं होतं. त्यामुळे ती अनुराधाताईंना लगेच नकार देत म्हणाली, "नाही आई, आज मी खूप थकली आहे. माझ्याकडून काम होणार नाही. ऑफिसमध्ये खूप काम होतं. तुम्ही जेवण बाहेरून ऑर्डर करा." अनुराधाताई म्हणाल्या, "पण घरात कोणालाच बाहेरचं जेवण आवडत नाही गं. आणि तसंही तुझ्या लग्नाला आता एवढे दिवस झाले आहेत. त्यामुळे तू आता स्वयंपाकघरात थोडीफार मला मदत करायला हवी ना." पण आपल्या आईच्या बोलण्याने तिची मती पूर्ण भ्रष्ट करून ठेवली होती. मग ती सरळच आपल्या सासूंना धमकी देत म्हणाली, "आई, मी आजच्या जमान्यातील सून आहे. जर तुम्ही माझ्याबरोबर कोणत्याही प्रकारची जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केलात तर मी माझ्या नवऱ्याला घेऊन आमचा वेगळा संसार थाटेल. जर तुम्हाला असं वाटत असेल की आपण एकत्र राहावं तर माझ्या मर्जीप्रमाणे तुम्हाला राहावं लागेल. तसेही मी येण्याअगोदर तुम्हीच जेवण बनवत होतात ना. आता मुलाचे लग्न झाले म्हणून काय तुम्ही लगेच म्हाताऱ्या झालात का? आता तुम्ही जेवण बनवू शकत नाही का? आणि तसेही लग्नात मिरवून तुम्ही सर्वांना सांगत होतात की सुनेला मी मुलीप्रमाणे प्रेम देईल. मी माहेरी असताना माझी आई मला स्वयंपाकघरात पाऊल ठेवू देत नव्हती. मी फक्त ऑफिसला जायची तेव्हा. त्यामुळे मी तुमच्याकडून सुद्धा अशीच अपेक्षा करते की तुम्ही सुद्धा माझ्याकडून अशी अपेक्षा ठेवू नका की मी ऑफिसवरून दमून आल्यावर जेवण बनवावे किंवा सकाळी ऑफिसला जाण्यापूर्वी स्वयंपाकघरात धावपळ करत स्वयंपाक बनवावा म्हणून तुमचे स्वयंपाकघर तुम्हालाच लकलाप होऊ दे. तसेही तुम्ही नोकरी वगैरे करत नाही. दिवसभर घरात बसून बसून काय करतात तुम्ही? आणि बाकीचे इतर कामे करण्यासाठी बाई तर येतेच. मग काय, जेवण तर बनवायचंय ना. म्हणून मला स्वयंपाकघरात राबवण्याचा प्रयत्न तुम्ही करू नका. तुम्हाला माझ्याकडून पैसे हवे असतील तर मी त्या बाईचा खर्च द्यायला तयार आहे, परंतु मी स्वयंपाकघरात येणार नाही. जर तुम्हाला जेवण बनवायचे नसेल तर त्यासाठी सुद्धा दुसरी बाई तुम्ही लावू शकतात. पण कधीही मला जेवण बनवायला सांगू नका." हे सर्व ऐकून अनुराधाताई एकदम स्तब्ध झाल्या आणि आपल्या सुनेकडे पाहतच राहिल्या. तर अंजली तिथून पाय आपटतच तिच्या रूममध्ये निघून गेली. त्यानंतर अनुराधाताईंनी आपल्या सुनेला कोणतेही काम सांगितले नाही, कारण त्यांनी आपल्या सुनेचा स्वभाव आता चांगलाच ओळखला होता. जर आपण आता पुढे काही बोलायला गेलो तर ती लगेच घरामध्ये वाद निर्माण करेल आणि घरच्या शांतीसाठी आपल्या मुलांना वेगळं करावं लागेल. अनुराधाताई विचार करू लागल्या, तसेही किती फरक पडणार आहे. पहिले मी कुटुंबासाठी जेवण बनवायची, आता घरात एक व्यक्ती तर जास्त आहे एवढंच. असा विचार करून त्यांनी वादावर पडदा टाकण्याचा विचार केला. पण डायनिंग टेबलवर जेवण करत असताना यश म्हणाला, "अगं आई, आता अंजली सुद्धा घरात आहे. तिलाही स्वयंपाकघरात तुझी थोडी मदत करायला घेत जा. शेवटी मला सुद्धा माझ्या बायकोच्या हातची चव चाखायला मिळेल." त्यामुळे अंजलीचे सासरे सुद्धा म्हणू लागले की, "हो, बरोबर आहे यशचं. आम्हाला सुद्धा सुनबाईच्या हातचं जेवण जेवायची खूप इच्छा आहे." हे सर्व ऐकून अंजली आता आपल्या सासूबाईंकडे डोळे विस्फारून बघू लागली. तेव्हा अनुराधाताईंना समजून चुकलं व त्या म्हणाल्या, "जेव्हा अंजलीचं मन होईल तेव्हा ती जेवण बनवेल. अंजली पण इथेच आहे आणि स्वयंपाकघर पण इथेच आहे. मग एवढी घाई कशासाठी? आणि आत्ताच तर नवीन नवीन लग्न झालं आहे तिचं. वरून तिला ऑफिसला पण काम असतं, त्यामुळे ती थकून जाते. त्यामुळेच मी तिला स्वयंपाकघरात जाण्यासाठी सांगत नाही. आता तिचे खाण्याचे, मौजमस्ती करण्याचे दिवस आहे. आत्तापासून जास्त जबाबदारी देण्यात काय गरज आहे? वेळ आल्यावर तिची जबाबदारी तिला समजेल." अनुराधाताईंच्या उत्तराने अंजलीला खूपच आनंद होतो. ती खूप खुश होऊन आपल्या सासूबाईंकडे पाहू लागली व मनातल्या मनात विचार करू लागली की आईंना आपलं बोलणं चांगल्याच पद्धतीने समजलं आहे. त्यामुळे आता सासूबाई आपल्या नवऱ्यासमोर आणि सासऱ्यांसमोर
तिच्या विरुद्ध कधीही तोंड उघडणार नाही. अनुराधाताई खूपच साध्या भोळ्या होत्या आणि याच गोष्टीचा फायदा अंजली उचलत होती. एवढंच नाही तर तिची आई सुद्धा नेहमी फोन करून तिला सासरी कसं वागायचं याचे नवनवीन पद्धती तिला समजावून सांगत असायची. आणि अंजली सुद्धा आईने सांगितलेल्या गोष्टींवर डोळे बंद करून विश्वास ठेवत असायची. जर अनुराधाताईंच्या ऐवजी दुसरी कोणी रागीट स्वभावाची सासू असती तर घरात कधीच भयंकर युद्धस्थिती निर्माण झाली असती. पण घरात भांडण नको म्हणून अनुराधाताई सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करत होत्या. पण एक दिवस असं काही घडलं की ज्याचा विचार अनुराधाताईंनी कधी केलाच नव्हता. त्यांना आता असं वाटू लागलं होतं की त्यांच्या नशिबात सुनेचं सुखच नाही. त्यामुळे त्या आहे त्या परिस्थितीमध्ये संतुष्ट राहण्याचा प्रयत्न करत होत्या. त्यामागील कारण म्हणजे त्यांची मुलं त्यांच्यासोबत राहावी आणि त्यांनी आपल्याबरोबर कोणताही दुर्व्यवहार करू नये असंच त्यांना वाटत होतं. त्यामुळे ते अंजलीला काहीच बोलत नसायच्या. परंतु एक दिवस अंजली ऑफिसमधून घरी आली तेव्हा कपडे बदलून ती सरळ स्वयंपाकघरातच गेली आणि आपल्या सासूबाईंना म्हणाली, आई, आज रात्रीच्या जेवणात काय बनवत आहात? अनुराधाताईंना वाटलं की अंजलीला काहीतरी वेगळे पदार्थ बनवून हवे असतील म्हणून ती विचारते. त्या म्हणाल्या, तूच सांग अंजली, तुझी काय खाण्याची इच्छा आहे तेच आपण बनवूया. आता मी फक्त पोळीचे पीठ मळून ठेवले आहे, भाजी बनवायची आहे. तेवढ्यातच अंजलीने फ्रीज उघडला आणि म्हणाली, आई, आज मी तुमच्या आवडीची भाजी बनवू का? हे वाक्य ऐकून अनुराधाताईंच्या कानावर विश्वासच बसत नव्हता. त्यामुळे त्या सुनेच्या चेहऱ्याकडे पाहू लागल्या. तेव्हा अंजली हळू आवाजात म्हणाली, आई, आज मी स्वयंपाकघरात तुमची मदत करणार आहे. तुम्ही मला जेवण बनवायला शिकवणार ना? अनुराधाताई आता स्तब्ध होऊन तिच्याकडे बघतच राहिल्या. आपल्या सासूबाई काहीही न बोलता उभ्या राहिलेल्या पाहून अंजली म्हणाली, आई, सांगा ना, मसाला पनीरची भाजी कशी बनवतात? अनुराधाताई स्वतःला सावरत तिला रेसिपी सांगू लागल्या. मग अंजलीने सासूबाईंना विचारत भाजी बनवत होती. थोड्याच वेळात भाजी बनवून तयार झाली. तेव्हा अनुराधाताई अंजलीची प्रशंसा करत म्हणाल्या, अंजली, भाजीचा सुगंध तर खूपच छान येत आहे. अंजलीच्या चेहऱ्यावर आता स्मितहास्य आलं होतं. सर्व तर तुम्ही शिकवलं आहे आई. आता अनुराधाताईंना आपल्या सुनेचा बदललेला व्यवहार जाणवला. पण का बदलला हे समजत नव्हतं. अंजलीमध्ये अचानक एवढं मोठं परिवर्तन कसं काय? त्या हळूच म्हणाल्या, अंजली, आज तू मला जरा बदललेली वाटत आहेस. तेव्हा अंजलीने गॅस बंद केला आणि आपल्या सासूबाईंजवळ येऊन त्यांचा हात हातात घेऊन म्हणाली, आई, मी चुकले, माफ करा मला. खरं तर मी खूप सुरुवातीपासून तुमच्याबरोबर चुकीचं वागत होते. मला असे वाटत होते की मी एकदा स्वयंपाकघरात आली तर माझं संपूर्ण आयुष्य तुम्ही लोक स्वयंपाकघरातच घालवाल म्हणून मी स्वयंपाकघरातील कामांपासून स्वतःला वाचवत होती. तरीसुद्धा तुम्ही मला कधीच काही बोलला नाहीत किंवा कधीही कोणाकडेही तक्रार केली नाही. पण आज माझ्या मैत्रिणीची तब्येत खराब होती म्हणून मी तिला भेटण्यासाठी तिच्या घरी गेली. ती आजारी असून सुद्धा काम करत होती. तिच्या सासूबाई तिला आराम करू देत नव्हत्या. तिच्या डोळ्यामध्ये अक्षरशः पाणी आलं होतं तरी ती जेवण बनवत होती. तरीसुद्धा पाठीमागून तिची सासू तिला शिव्या देत होती. तेव्हा तर मला तिथलं वातावरण बघून धक्काच बसला. तिची सासू तिच्याबरोबर खूप चुकीचं वागत होती आणि इथे मी एक काम सुद्धा करत नाही तरीसुद्धा तुम्ही मला एका शब्दानेही बोलले नाहीत किंवा दुखवत नाहीत. ते सर्व पाहून मला खूप रडायला आलं आणि शेवटी मी माझ्या मैत्रिणीला भेटून लगेच इकडे आले. खरं सांगू आई, आता मला माझीच लाज वाटत होती म्हणून मी आज एक निर्णय घेतला की जर मला चांगल्या सासूबाई मिळाल्या आहेत तर मी सुद्धा एक चांगली सून बनवून दाखवेन. हे ऐकून अनुराधाताई खूपच भावूक झाल्या. मग त्यांनी अंजलीला जवळ घेऊन मिठी मारली. दुसऱ्या दिवशी सुट्टी असल्याने अनुराधाताई आणि अंजली दोघेही मिळून स्वयंपाकघरात जेवण बनवत होत्या. तेव्हा अंजलीचे सासरे व तिचा नवरा दोघेही स्वयंपाकघरात उभे राहून त्या दोघींचीही मदत करत होते. पूर्ण कुटुंबच एकसाथ आनंदाने मजा मस्ती करत जेवण बनवत होतं. तेवढ्यातच दारावरची बेल वाजली. यशने जाऊन दरवाजा उघडला तर दरवाजात अंजलीची आई उभी होती. तेव्हा यशने आपल्या सासूबाईंना सन्मानाने आत बोलवलं. अंजलीच्या आईने तिला स्वयंपाकघरात जेवण बनवत असताना पाहिलं तेव्हा ती हैराण झाली. पण सर्वजण असल्यामुळे तिला काहीच बोलता आलं नाही. परंतु एकांत मिळाला तेव्हा ती अंजलीला म्हणाली, मी तुला समजावून सांगितले होते ना की सासरच्या घरी स्वयंपाक बनवायला जाऊ नकोस म्हणून.
नाहीतर तुझं पूर्ण आयुष्य स्वयंपाकघरातच घालवावं लागेल. आता अंजली हसतच आपल्या आईला म्हणाली, नाही आई, अशी कोणतीच गोष्ट नाही. माझ्या सासूबाई खूपच चांगल्या आहेत आणि त्यांना मी नोकरी करते या गोष्टीची अडचण नाही. शिवाय माझ्या ऑफिसमध्येही मला किती काम असतं याची त्यांना चांगलीच जाणीव आहे. मी सुद्धा विचार केला की मी सुद्धा घरी आल्यावर त्यांना मदत करत जाईल. त्या आमच्याच कुटुंबातील लोकांसाठी जेवण बनवतात. त्यांना मदत करून मला सुद्धा आनंदच मिळतो. इथे घरातील पुरुष सुद्धा जेवण बनवण्यासाठी मदत करतात. मग मी का नाही मदत करू शकत? जसे मी माहेरी असताना तुला बघायचे, तू आपल्या घरासाठी, बाबांसाठी, दादासाठी जेवण बनवायचीस ना, तसंच मला सुद्धा माझ्या कुटुंबासाठी जेवण बनवायचे आहे. आणि आई, उद्या दादाचे लग्न होईल तेव्हा वहिनी घरात येईल आणि तेव्हा ती सुद्धा म्हणेल की मला स्वयंपाकघरात जायचे नाही, तेव्हा तुला कसं वाटेल? असं ऐकल्यानंतर अंजलीच्या आईची मान शरमेने खाली झाली. ती आपल्या मुलीला चुकीची शिकवण देत होती, परंतु आज मुलीने तिच्या आईच्या विचारांची नजरच बदलली. त्यानंतर मात्र आईने आपल्या मुलीच्या संसारामध्ये कधीही ढवळाढवळ केली नाही. कारण अंजली आता आपल्या सासूबाईंच्या सानिध्यामध्ये आयुष्यातील नवनवीन गोष्टी शिकत होती आणि त्यात तिला खूपच आनंद मिळत होता. जेव्हा माणूस स्वतःच्या आयुष्याचे चांगले निर्णय स्वतः घेऊन योग्य तो निर्णय घेतो, तेव्हा त्याच्या आयुष्यात सुद्धा अनेक चांगले बदल घडत असतात. व्हिडिओमधील कथा आवडली असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.